तर सध्या आपण भोरमध्ये आलेलो आहोत. आता आपण निघालेलो आहोत मांढरे देवीच्या दिशेने. जवळपास या ठिकाणाहून 25 किलोमीटर अंतरावरती मांढर देवी हे ठिकाण आहे आणि त्या दिशेने सध्या आपण निघालेलो आहोत. बऱ्यापैकी गर्दी आहे. चला, सध्या आपण आंबाडे या गावामध्ये आलेलो आहोत आणि याच ठिकाणाहून आता संपूर्ण असा मांढर देवीचा घाट लागतो. या ठिकाणी बघू शकता अनेक भाविक या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. हे बघू शकता. आणि या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने घाटाला सुरुवात झालेली आहे. जवळपास 13 किलोमीटरचं अंतर आहे. 13 किलोमीटरचा घाट सर केल्यानंतर आपण मांढरदेव या गावामध्ये पोहोचतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आणि मुरली आज आम्ही बाईकवर मांढरदेव या ठिकाणी निघालेले आहोत. आमच्या घरातले सर्वजण मोठ्या गाडीमध्ये येत आहेत. जवळपास ते आता भोरमध्ये आलेले आहेत. जरा महत्त्वाच्या कामामध्ये थोडा मी व्यस्त होतो, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून एक पण ब्लॉग येत नव्हता. परंतु मित्रांनो, आज आपण खास सुट्टी काढलेली आहे आणि त्यानिमित्त आपण मांढरदेव या ठिकाणी निघालेलो आहोत. तर घाटामध्ये सध्या हे असं पाणी मारलं जात आहे, बघू शकता. पौष पौर्णिमेला काळूबाईची यात्रा असते आणि पौष पौर्णिमेपासून जवळपास 15 दिवस ही यात्रा चालत असते. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं असंख्य भाविक आपल्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर सध्या आम्ही मांढरदेव घाटामध्ये आहोत आणि या घाटामध्ये बघू शकता मोठ्या प्रमाणात या मार्गाचं काम सुरू आहे मित्रांनो. गेल्या वर्षी हा घाट मित्रांनो प्रचंड असा खराब होता, परंतु यावर्षी त्या मानाने बऱ्यापैकी चांगला आहे. तर चला तर मग मित्रांनो, जाऊयात मांढरदेवीच्या दर्शनाला. चला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. तर मांढरदेवीच्या घाटामध्ये सध्या आपल्याला लालपरी देखील पाहायला मिळालेली आहे, बघू शकता. भोरवरून आलेली. तर आपल्या मित्रांनो घरच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. समोरच बघू शकता 2 पिकअप. आणि हा संपूर्ण असा मांढरदेवीचा घाट आहे मित्रांनो. तर ही बघू शकता आपली गाडी. चला जाऊयात मांढरदेवीला. रस्त्याचं काम सुरू आहे इकडे, बघू शकता. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणारी मांढरदेव येथील काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. मांदार पर्वत यालाच मांढरगड असे म्हणतात. येथे पुण्याहून भोर मार्गे तर साताऱ्याहून वाई मार्गे जाता येते. तसेच शिरवळहून लोहोम झगळवाडीतून पाऊल वाटेने आपण मांढरगडावर पोहोचतो. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या दाट करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान हे शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत वाई, खंडाळा व भोर या 3 तालुक्यांच्या सरहदीवरील शिखरावर बसलेले आहे. वाईवरनं जो मार्ग येतो हा बघू शकता. खाली इकडे घाट आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी मित्रांनो पावती देखील घेतली जाते. जाऊ का? आणि हा बघू शकता या ठिकाणाहून वाईला जाण्यासाठी मार्ग आहे. हा बघू शकता इकडे. टू व्हीलर मग पावती का? तर या ठिकाणी जवळपास आपण 10 रुपयाची पावती घेतलेली आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. पुण्याहून 75 किलोमीटर तर साताऱ्याहून जवळपास 55 किलोमीटर अंतरावर मांढरदेव हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने पार्किंगला जाण्यासाठी मार्ग आहे. पुढे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था केलेली असते.
चांगलं. देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री लाखासूर नावाच्या दैत्याचा वध करून विजय मिळवला. त्यामुळे पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते. चला. आले आले. या काळात लाखो भाविक देवी आईचे देव्हारे घेऊन मांढरगडावर येतात. तसेच देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या मार्गाने मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. या मार्गावर अनेक दुकाने असून या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य मिळते. चला. चला मांढरी देवी. येथे असणाऱ्या भाविकांच्या रांगेतून मंदिराच्या गाभाऱ्यात जाता येते. 2024 मध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये सुशोभीकरण तसेच या पायऱ्यांची पुनर्बांधणी केलेली दिसून येते. या काही पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिराजवळ येऊन पोहोचतो. काळूबाईच्या नावानं चांग भलं. चांग भलं. चांग भलं. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीतील असून हे मंदिर कोणी बांधले याची नोंद आढळून येत नाही. त्यांनी काय केलंय? सर्व भाविकांना महत्त्वाची सूचना. आपल्या मौल्यवान 10 वाजून मोबाईल पैसे सांभाळा. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण मांढरगडावरून खाली आलेलो आहोत. आता आपण पार्किंगच्या दिशेने निघालेलो आहोत. चला जाऊयात. द्वारा घेतो का? बोला. यातला पातळ नाही का? गडावरून खाली येताच या ठिकाणी आरती सुरू झाली.
त्यांना बसू दे, त्यांना नाही जेवले ना. आरती झाल्यानंतर सर्वांनी पुरणपोळ्यांचं जेवण केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मांढरदेवी या ठिकाणी आलो होतो. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. हे बघू शकता देवी निघालेली आता. तर अशा प्रकारे 2025 मधील मांढरदेवीच्या यात्रेमध्ये आम्ही सहभाग घेतला.